अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे। विकास हाच केंद्रबिंदू मानून भाजपने आपला विजय रथ मैदानात उतरवला असून आमदार रणधीर सावरकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। अकोल्यात भारतीय जनता पक्ष कार्यालय समोरून आज विजय रथाला मोठ्या उत्साहात हिरवी झेंडी दाखवण्यात आली। यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले की भाजप कोणावरही वैयक्तिक टीका न करता सकारात्मक आणि विकासात्मक कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे। अकोलेकरांच्या भावना, त्यांचा स्वाभिमान आणि शहराचा कायापालट करण्याची हमी भाजपने दिली आहे। गेल्या 8 वर्षात आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, माजी मंत्री संजय धोत्रे आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे आता व्हिडिओ व्हॅनद्वारे प्रत्येक प्रभागात पोहोचवली जाणार आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने होते। अकोल्यात भाजप महिला आघाडीने प्रचाराचा धडाका लावला असून सुवासिनीताई धोत्रे त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। विरोधकांकडे शहराच्या विकासासाठी कोणतेही विजन नसून ते केवळ गप्पा मारत असल्याचा टोला त्यांनी लगावला। जनता आणि कार्यकर्ते हीच भाजपची ताकद असून अकोल्याचे मतदार विकासाच्या बाजूने कौल देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या जनसंपर्क मोहिमेत अर्चनाताई शर्मा, मंजुषाताई सावरकर, चंदाताई ठाकूर, स्मिता कायंदे, सोनल ठक्कर यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक रणरागिणी जोमाने सहभागी झाल्या होत्या। घराघरात जाऊन भाजपची विकास कामे पोहोचणाऱ्यावर या मोहिमेत भर दिला जात आहे।